विद्यार्थी मित्रांनो, आपण लोकसंख्या भाग 2 या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. आज आपण यामध्ये स्थलांतर या घटकाचा अभ्यास आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मानवी इतिहासाच्या प्रारंभापासून आपणास माहीत आहे की मानव हा अन्न गोळा करीत असे. मानवाच्या मूलभूत गरजांबरोबर संरक्षण, सुरक्षितता आणि मनोरंजन ही प्रामुख्याने स्थलांतराची कारणे जी मूळ कारणे होती. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणाऱ्या त्याच्या हालचालींचे जे पृथक्करण आहेत हे असे दर्शवते की प्रामुख्याने आर्थिक जे कारण आहेत, आर्थिक आणि परिस्थितीचे जे कारण आहेत, हे कारण स्थलांतराचा भक्कम पाया असलेले आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने स्थलांतर हे आर्थिक आणि पारिस्थितिकी कारणामुळे घडून येत असलेले आपल्याला दिसते. मानवी भूगोलात स्थलांतराचे महत्त्व आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि या स्थलांतराचे विविध जे पैलू आहेत हे आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्थलांतराची व्याख्या आपल्याला दिलेली व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाची एका भौगोलिक प्रदेशातून दुसऱ्या भौगोलिक प्रदेशात, एका राजकीय सरहद्दीतून दुसऱ्या राजकीय सरहद्दीत कमी किंवा अधिक कालावधीसाठी होणारी हालचाल म्हणजे स्थलांतर. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात स्थलांतर म्हणजे विशिष्ट प्रदेशातील तात्पुरती किंवा कायमस्वरूपी हालचाल होय. विद्यार्थी मित्रांनो, ही जी हालचाल आहे किंवा हे जे स्थलांतर आहेत हे पूर्वनियोजित हेतूने एखाद्या नवीन प्रदेशात केलेली हालचाल असते किंवा पूर्वनियोजित पद्धतीने ही हालचाल प्रामुख्याने होत असलेली आपल्याला दिसून येते. स्थलांतराच्या बाबतीत जर बघितलं तर या व्याख्येवरून आपल्या लक्षात येतं की स्थलांतर पूर्वनियोजित असू शकतात. बहुतांशी स्थलांतर हे पूर्वनियोजित असतात. त्याचबरोबर स्थलांतर अचानक होऊ शकतात. भूकंप असेल, महापूर असेल, दुष्काळ असेल, या अनेक कारणामुळे सुद्धा किंवा अनेक दंगलींचे प्रकार असतात, दंगली असतात, या कारणामुळे स्थलांतर अचानकसुद्धा होऊ शकत असतं. त्याचबरोबर स्थलांतर ऐच्छिक असू शकते. विद्यार्थी मित्रांनो, स्थलांतर हे ऐच्छिक आणि अनैच्छिक दोन्ही स्वरूपाचे असतात. प्रामुख्याने लोक स्वतःच्या इच्छेने स्थलांतर करतात. बऱ्याच वेळा त्यांची इच्छा नसतानासुद्धा त्यांना त्यांचा स्वतःचा प्रदेश हे सोडून जावं लागतं. त्याचबरोबर स्थलांतरामुळे लोकसंख्येत बदल होत असतात की प्रामुख्याने जेव्हा स्थलांतर होतं, ज्या प्रदेशातून स्थलांतर होतं त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या रचनेत बदल होतो आणि ज्या प्रदेशात स्थलांतर होतं त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या रचनेत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल होत असलेले आपल्याला दिसून येतात किंवा बदल होत असतात. प्रामुख्याने जर प्रदेशात लोक इतर ठिकाणाहून स्थलांतरित होऊन आले तर त्या प्रदेशाची लोकसंख्या वाढते. अशा प्रदेशास आपण घेणारा प्रदेश असं म्हणतो. एखादा प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये लोक स्थलांतरित होऊन आले तर अशा प्रदेशामध्ये लोकसंख्या वाढते आणि अशा प्रदेशाला आपण घेणारा प्रदेश असं म्हणतो. आणि जर लोक तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात गेले तर अशा प्रदेशाची लोकसंख्या कमी होते, त्याला आपण देणारा प्रदेश म्हणतो. एका प्रदेशातून लोकसंख्या सोडून दुसऱ्या प्रदेशात जाते, ज्या प्रदेशातून जाते त्या प्रदेशाला आपण देणारा प्रदेश असं म्हणत असतो. प्रामुख्याने याचा जर एकंदरपणे विचार केला तर जो देणारा प्रदेश आहेत या प्रदेशामध्ये अपकर्षण घटक जे आहेत हे कारणीभूत ठरत असतात. तो प्रदेश सोडण्यास लोकांना कारणीभूत ठरत असतात. अनेक घटक आहेत की ते लोकांना काय करत असतात की तो प्रदेश सोडण्यास भाग पडत असतात. प्रामुख्याने असा जो प्रदेश आहे, प्रामुख्याने जे अपकर्षण घटक आहेत हे अपकर्षण घटकामध्ये प्रामुख्याने आपण बघतो दुष्काळ असेल, महापूर असेल, भूकंप असेल, सामाजिक स्थिती असेल किंवा रोजगाराची परिस्थिती रोजगार उपलब्ध नसेल, असे अनेक कारणामुळे त्या प्रदेशातून लोक दुसऱ्या प्रदेशात जात असतात. त्यानंतर घेणाऱ्या प्रदेशामध्ये अनेक घटक आकर्षक ठरत असतात की लोकांना आकर्षण वाटत असतात. उदाहरणार्थ मनोरंजन सुविधा असेल, उच्च शिक्षणाच्या सुविधा असेल, वैद्यकीय सुविधा असेल, रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील,
तर अशा प्रदेशामध्ये प्रामुख्याने लोक आकर्षित होत असतात. म्हणजे अनेक देणाऱ्या प्रदेशामध्येही अनेक घटक स्थलांतराला कारणीभूत ठरत असतात. तसं घेणाऱ्या प्रदेशामधील सुद्धा अनेक घटक हे स्थलांतराला कारणीभूत ठरत असलेले आपल्याला दिसतात. दोन्ही प्रदेशातील लोकसंख्येचे वितरण, घनता, प्रारूप, रचना यात बदल होत असतो. जो घेणारा प्रदेश आहे आणि देणारा प्रदेश आहे, स्थलांतराचा दोन्ही घटकावरती हा परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रामुख्याने स्थलांतराचे वर्गीकरण अभ्यासायचे आहेत. स्थलांतराचं वर्गीकरण अभ्यासत असताना प्रदेशानुसार स्थलांतराचं वर्गीकरण आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यातला पहिला प्रकार आहे अंतर्गत स्थलांतर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाच्या हद्दीच्या आतच लोक स्थलांतर करतात, ते देश सोडून जात नाहीत. अशा स्थलांतरास प्रामुख्याने आपण अंतर्गत स्थलांतर म्हणतो. उदाहरणार्थ, भारतातील इतर राज्यातून मुंबईला स्थलांतरित होणे. आपल्या देशाच्या हद्दीच्या आतच लोक स्थलांतर करतात, हे देश सोडून जात नाहीत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात असे स्थलांतर होते. उदाहरणार्थ, भारतातील इतर राज्यातून मुंबईला स्थलांतरित होते. उदाहरणार्थ, भारतामध्ये गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, अनेक राज्यातून मुंबईसारख्या शहरामध्ये लोक स्थलांतरित होत असतात. हे अंतर्गत स्थलांतर आहे. स्थलांतराचा दुसरा प्रकार आहे बाह्य स्थलांतर. प्रामुख्याने या स्थलांतराच्या प्रकारात लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातात. उदाहरणार्थ, भारतातून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणे. अनेक लोक भारतातून काय करतात की अमेरिका असेल किंवा इतर जे पाश्चिमात्य देश आहेत किंवा इतर देशामध्ये शिक्षण असेल किंवा नोकरी असेल या निमित्ताने जात असतात. म्हणजेच यामध्ये लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातात, तेव्हा बाह्य स्थलांतर असे म्हणतात. हे स्थलांतराचे वर्गीकरण प्रामुख्याने प्रदेशानुसार केले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्थलांतराचे वर्गीकरण आपल्याला कालावधीनुसार अभ्यासायचे आहेत. कालावधीनुसार वर्गीकरण. प्रामुख्याने पहिला प्रकार आहे अल्पकालीन वर्गीकरण. या प्रकारचे स्थलांतर ठराविक कालावधीसाठी किंवा हंगामी स्वरूपाचे असू शकतात. अल्पकालीन स्थलांतर प्रामुख्याने हे हंगामी स्वरूपाचे असते किंवा ऋतूनुसार स्थलांतर असते. काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात. याला ऋतूनुसार होणारे स्थलांतर म्हणतात. महाराष्ट्रात काही जागी ऊस तोडणीच्या दिवसात अधिक मजुरांची गरज असते. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जे ऊस तोडणी मजूर आहेत, हे ऊस तोडणी मजूर प्रामुख्याने अशा स्वरूपाचं जे हंगामी स्थलांतर आहेत किंवा ऋतूनुसार स्थलांतर हे करत असतात. अशा वेळेस ऊस कामगार ऊसाच्या शेतात कार्यशील असतात. जेव्हा शेतावर काम संपते तेव्हा हे ऊसतोड मजूर शहरात जाऊन मजुरी करतात. हे हंगामी स्थलांतराचे उदाहरण आहेत. हंगामी स्थलांतर म्हणजे थोडक्यात विशिष्ट हंगामापुरता स्थलांतर करत असतात. ऊसतोड मजूर प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्वतःच्या शेतावरती काम करतो आणि पावसाळा संपल्यानंतर ऊस तोडणीच्या निमित्ताने आपलं गाव सोडून दुसऱ्या कारखान्याच्या क्षेत्रामध्ये जाऊन तो ऊसतोडणी करत असतो आणि विशिष्ट हंगामापुरता जाऊन तो करत असतो. त्यामुळे याला हे जे स्थलांतर आहे हे अल्पकालीन स्थलांतर आहे. स्थलांतराचा दुसरा प्रकार आहे यामध्ये दीर्घकालीन स्थलांतर. प्रामुख्याने यामध्ये लोक आपले राहते ठिकाण दीर्घ काळासाठी सोडून नवीन ठिकाणी जातात. ते परततील याची खात्री नसते. प्रामुख्याने लोक कायमस्वरूपी स्थलांतरित होत असतात. उदाहरणार्थ, विदेशात स्थायिक होणे. भारतातून लोक अमेरिकेच्या संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन इत्यादी देशात जाऊन स्थायिक झाले आहेत. गावातील काही लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे येऊन ते कायमस्वरूपी स्थायिक होत असलेले आपल्याला दिसतात. की अनेक लोक जे आहेत हे शहरामध्ये सुद्धा कायमस्वरूपी येऊन स्थायिक होत असलेले आपल्याला दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही उदाहरणामध्ये जर स्थलांतरित झालेली व्यक्ती बऱ्याच कालावधीनंतर आपल्या मूळ ठिकाणी परत आली तर ते दीर्घकालीन स्थलांतर होते आणि जर ती व्यक्ती
आपल्या मूळ ठिकाणी परत आलीच नाही तर ते कायमचे स्थलांतर होते. यामध्ये प्रामुख्याने जी व्यक्ती आहेत ही दीर्घ कालावधीसाठी स्थलांतर करतात, की दोन्ही उदाहरणामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जी स्थलांतरित झालेली व्यक्ती आहे ती बऱ्याच कालावधीनंतर आपल्या मूळ ठिकाणी परत आली तर ते दीर्घकालीन स्थलांतर होते, आणि जर ती व्यक्ती आपल्या मूळ ठिकाणी परत आलीच नाही तर ते कायमचे स्थलांतर होते. म्हणजे दीर्घकालीन आणि कायमचे यातील जी तफावत आहेत हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मूळ ठिकाणी परत आली तर दीर्घकालीन, आणि परत आली नाही तर कायमची. आपण ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळा बघतो की बरेचसे लोक नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरामध्ये जातात आणि कायमस्वरूपी तिथे स्थायिक होत असतात. हे जे अशा स्वरूपाचं स्थलांतर आहेत ते कायमचे स्थलांतर असते. याशिवाय स्थलांतराचे ऐच्छिक आणि अनैच्छिक असेही वर्गीकरण आपल्याला करता येतात, की बरेचसे स्थलांतर हे ऐच्छिक असतं किंवा अनैच्छिक असतात. अशा स्वरूपाचंही वर्गीकरण प्रामुख्याने आपल्याला करता येतं. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला स्थलांतराची कारणे अभ्यासायची. यामध्ये एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात मानव स्थलांतरे करताना एकामागे वेगवेगळी कारणे असतात. त्यात काही आर्थिक तर काही सामाजिक कारणे असू शकतात. प्रामुख्याने स्थलांतर हे मुख्य जे कारण आहेत हे आर्थिक हे कारण खूप मोठं असलेलं आपल्याला दिसून येतात. परंतु स्थलांतराच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आर्थिक आणि सामाजिक दोन्ही कारणं असू शकतात. त्या दृष्टिकोनातून स्थलांतराची जी कारणं आहेत त्यातील पहिलं कारण आपण अभ्यासू प्राकृतिक. प्रामुख्याने नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, वादळे यामुळे देखील स्थलांतरे होऊ शकतात. की प्रामुख्याने एखाद्या प्रदेशात नैसर्गिक आपत्ती येते, पूरसारखी आपत्ती येते, दुष्काळ पडतात, वारंवार दुष्काळ होत असतात, किंवा भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक या कारणामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असलेले आपल्याला दिसतात, किंवा वादळे यामुळे खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर दुसरं कारण आहेत आर्थिक. प्रामुख्याने रोजगाराच्या शोधात राहणीमान उंचवण्यासाठी व्यवसायासाठी लोक स्थलांतर करतात. प्रामुख्याने अनेक लोक रोजगार शोधण्याच्या दृष्टिकोनातून शहरामध्ये जातात. त्याचबरोबर आपलं जे राहणीमान आहे हे उंचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये लोक स्थलांतर करत असतात. त्याचबरोबर व्यवसायासाठी लोक स्थलांतर करत असतात. या पाठीमागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे ते आर्थिक कारण आहेत. रोजगार मिळावा किंवा पैसा मिळावा या दृष्टिकोनातून आर्थिक कारणामुळे प्रामुख्याने हे स्थलांतर होत असलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर स्थलांतराचं तिसरं कारण आहेत सामाजिक कारण. बऱ्याच वेळा लोकांना सक्तीचे स्थलांतर करावे लागते. सामाजिक समस्यांना तोंड देण्यापेक्षा ती जागा सोडून देण्याचा निर्णय लोक घेतात, की बऱ्याच वेळा दंगल वगैरे यासारखे जे सामाजिक अरिष्ट आहेत या कारणांमुळे लोक अनैच्छिकपणे तो प्रदेश सोडून दुसरीकडे जातात आणि स्थलांतर घडून येत असतं, की कायम त्या अशा समस्यांना तोंड देण्यापेक्षा ती जागा सोडून देऊन सुरक्षित ठिकाणी लोक स्थलांतर करत असतात. प्रामुख्याने एखाद्या विशिष्ट गटाच्या लोकांना स्थलांतर करायला भाग पाडले जाते, की प्रामुख्याने आपण बघतो की जो अल्पसंख्याक गट आहेत या अल्पसंख्याक गटाला बऱ्याच वेळा स्थलांतर करायला भाग पाडलं जातं किंवा भाग पाडलं जाऊ शकतात. यामध्ये भेदभाव, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सुविधा, विवाह या कारणांसाठी देखील प्रामुख्याने स्थलांतर होत असलेलं आपल्याला दिसून येतात, की प्रामुख्याने समाजामध्ये भेदभावाची जी स्थिती असेल या कारणामुळे सुद्धा अशा स्वरूपाचं सामाजिक स्थलांतर होतं. बऱ्याच वेळा लोक शिक्षणासाठी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असतात, किंवा आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नसतात, वैद्यकीय सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नसतात. अशा सुविधा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून लोक स्थलांतरित होत असतात. त्याचबरोबर विवाहाचं हे एक सुद्धा कारण आहे, की प्रामुख्याने विवाह करून खूप मोठ्या प्रमाणात तेथे स्थलांतर होत असलेलं आपल्याला दिसून येतात. आणि त्यानंतर स्थलांतराचं तिसरं कारण आहेत राजकीय. प्रामुख्याने कधीकधी
एखाद्या देशात युद्ध किंवा राजकीयदृष्ट्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत त्या देशातील लोक तो देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेतात. प्रामुख्याने अनेक प्रदेशामध्ये राजकीय स्थिती निर्माण होते. उदाहरणार्थ सिरियासारखा प्रदेश आहेत, तिथे अनेक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत आणि त्यामुळे तो प्रदेश सोडून लोक दुसऱ्या देशामध्ये जे पाश्चिमात्य देश आहेत त्या पाश्चिमात्य देशांच्या आश्रयाला जात असलेले आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने की जे राजकीय कारणं जे आहेत हे राजकीय कारणं राजकीय घटक जे आहेत हे स्थलांतरावरती परिणाम करत असलेले आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, स्थलांतराच्या कारणांचा अभ्यास करत असताना अनेक अपकर्षक किंवा आकर्षक घटक आहेत हे स्थलांतरावरला कारणीभूत ठरत असतात. त्यामध्ये आपण अपकर्षण घटक बघू. जे अपकर्षण घटक आहेत प्रामुख्याने की एखाद्या प्रदेशातून जाण्यास भाग पडत असतात. उदाहरणार्थ रोजगाराच्या संधी कमी होणं, युद्ध, दुष्काळ, प्रदूषित पाणी, प्रदूषित हवा इत्यादी अपकर्षण जे घटक आहेत तो प्रदेश सोडण्यास भाग पडत असतात. हे जे घटक आहेत हे स्थलांतराला कारणीभूत ठरत असलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर जे आकर्षक घटक आहेत या आकर्षक घटकामध्ये प्रामुख्याने शिक्षण, उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून लोक एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एखाद्या शिक्षणाचं केंद्र असणाऱ्या विद्यापीठाच्या ठिकाणी प्रामुख्याने स्थलांतरित होत असतात. त्याचबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं. एखाद्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात, त्यामुळे ग्रामीण भागातून खूप मोठ्या प्रमाणात लोक अशा प्रदेशामध्ये स्थलांतर होत असतात. ज्या ठिकाणी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध आहेत अशा ठिकाणी लोकांना तिथे आकर्षित केलं जातं आणि प्रामुख्याने तिथे लोक स्थलांतरित होत असतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण स्थलांतराची जी कारणे आहेत ही स्थलांतराच्या कारणांचा आपण अभ्यास केलात. विद्यार्थी मित्रांनो आपण स्थलांतराचा लोकसंख्येवर काय परिणाम होतो या परिणामाचा आपण अभ्यास करणार आहोत. स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम. प्रामुख्याने पहिला परिणाम आपण देणाऱ्या प्रदेशावर होणारे परिणाम अभ्यासू. ज्या प्रदेशातून लोकसंख्या स्थलांतरित होते असा जो देणारा प्रदेश आहेत अशा देणाऱ्या प्रदेशावरती काय परिणाम होतात. प्रामुख्याने स्थलांतराचे परिणाम चांगले आणि वाईट, सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही स्वरूपाचे परिणाम होत असतात. अशा परिणामांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रामुख्याने ज्या प्रदेशातून लोक स्थलांतर करतात तिथे लोकसंख्या कमी होते. प्रामुख्याने ज्या प्रदेशातून लोक स्थलांतर करतात प्रामुख्याने प्रदेशातून स्थलांतर केल्यानंतर जो कार्यशील गट आहेत हा कार्यशील गट प्रामुख्याने तो प्रदेश सोडून जातो आणि तो प्रदेश सोडून गेल्यामुळे त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही काय होते, कमी होते. काम करणाऱ्या लोकांची संख्या ही कमी होते आणि प्रामुख्याने त्या प्रदेशामध्ये बाल आणि वृद्ध जो अवलंबित गट आहेत या अवलंबित गटातील लोकसंख्या त्या प्रदेशात अधिक राहते. अशा पद्धतीने त्या प्रदेशात प्रामुख्याने लोकसंख्या कमी होते. दुसरं आहे ज्या प्रदेशातून लोक स्थलांतर करतात तेथे लोकसंख्येची घनता कमी होते. लोकसंख्येची जी घनता आहे ही लोकसंख्येची घनतासुद्धा त्या प्रदेशामध्ये काय होत असते, कमी होत असते. स्थलांतरामुळे लिंगरचना, वयोरचना ही बदलते. प्रामुख्याने लिंगरचना, वयोरचना बदलते. स्थलांतर करणारा जो गट आहे यामध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने पुरुषांचं स्थलांतर अधिक होतं, त्यामुळे स्त्रियांची संख्या त्या प्रदेशात वाढते. त्याचबरोबर वयोरचनेच्या बाबतीत विचार केला तर 15 ते 59 वयोगट आहेत, कार्यशील गट आहेत हा स्थलांतरित होत असतो. त्यामुळे पाठीमागे राहणारे बाल आणि वृद्ध वयोगट यांची संख्या वाढते. म्हणजे स्थलांतरामुळे लिंगरचना व वयोरचना त्या प्रदेशाची बदलते. त्याचबरोबर या प्रदेशात कार्यकारी लोकसंख्या कमी होते, कारण स्थलांतर हे प्रामुख्याने 15 ते 59 या वयोगटातील जे लोक आहेत हे स्थलांतर अधिक प्रमाणात करत असतात. त्यानंतर या प्रदेशातील कार्यकारी लोकांचे स्थलांतर झाल्याने या प्रदेशात बालक व वृद्धांचे प्रमाण वाढते. की या प्रदेशातून प्रामुख्याने जो कार्यकारी गट आहेत, काम करणारा गट आहेत हा स्थलांतरित होतो आणि पाठीमागे बालकांची संख्या, वृद्धांचे प्रमाण हे वाढत असलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर 6वा परिणाम आहे या प्रदेशात लिंग गुणोत्तर वाढते, स्त्रियांची संख्या जास्त होते. उदाहरणार्थ
केरळ राज्याचं उदाहरण जर घेतलं तर प्रामुख्याने तेथून पुरुषांचं प्रमाण स्थलांतरित होण्याचं अधिक आहेत, त्यामुळे तिथे लिंग गुणोत्तर आपल्याला वाढलेलं दिसून येतं. त्यानंतर या प्रदेशातून स्थलांतर झाल्यामुळे जमिनीच्या किमती कमी होतात. हा एक परिणाम स्थलांतराचा झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या प्रदेशात कार्यकरी लोकांचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतजमिनी पडीक राहतात. ज्या प्रदेशातून खूप मोठ्या प्रमाणात कार्यकारी काम करणारे लोक बाहेर जातात, त्यामुळे पाठीमागे बाल, वृद्ध गट राहतो आणि त्यामुळे त्या प्रदेशातल्या जमिनी या पडीक राहत असलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर ग्रामीण भागात पर्यावरणाचे रक्षण होते. आपोआपच लोकसंख्येचं प्रमाण कमी होतं आणि लोकसंख्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्या प्रदेशातील लोकसंख्येची घनता कमी होते आणि पर्यावरणाचा भार हलका होतो आणि पर्यावरणाचे तिथे रक्षण होतं. त्यानंतर या भागात राहिलेल्या लोकांना रोजगार मिळतो. अनेक लोक तो प्रदेश सोडून गेल्यामुळे जे पाठीमागे कार्यकारी गट राहतो, काम करणारा गट राहतो, त्यांना अधिक रोजगार हा उपलब्ध होत असतो. या प्रदेशातील सार्वजनिक सेवावरील ताण कमी होतो. ज्या सार्वजनिक सेवा आहेत, या सार्वजनिक सेवावरील सेवावर असणारा जो ताण आहे हा आपोआपच कमी होत असतो. त्यानंतर आपण घेणाऱ्या प्रदेशावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार आहोत. घेणाऱ्या प्रदेशावरती काही सकारात्मक परिणाम होत असतात, काही नकारात्मक, काही चांगले परिणाम होतात, काही वाईट परिणाम होतात. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्या प्रदेशात लोक स्थलांतर करतात तिथे लोकसंख्या वाढते. प्रामुख्याने शहरामध्ये लोक स्थलांतर करत असतात आणि शहरातील लोकसंख्येचं जे प्रमाण आहे हे अधिक वाढत असलेलं आपल्याला दिसतं. दुसरं कारण आहे, ज्या प्रदेशात लोक स्थलांतर करतात तेथे लोकसंख्येची घनता वाढते. आपण बघतोच आहोत की शहरामध्ये ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये लोकसंख्येची घनता ही अधिक वाढलेली आपल्याला दिसून येते. कमी क्षेत्रामध्ये अधिक लोकसंख्या राहत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर स्थलांतरामुळे लिंगरचना, वयोरचना ही बदलते. जी लिंगरचना आहेत, ही लिंगरचना आणि वयोरचना ही प्रामुख्याने बदलत असलेली आपल्याला दिसून येते. की जे शहरामध्ये आपण बघतो की प्रामुख्याने जास्तीत जास्त काम करण्याच्या दृष्टिकोनातून पुरुषांचं स्थलांतर तिथे अधिक होतं आणि त्यामुळे आपोआपच तिथे लिंगरचना बदललेली आपल्याला दिसून येते. की स्त्रियांचं प्रमाण तिथे कमी झालेलं आपल्याला दिसून येतं आणि वयोरचनेच्या बाबतीत जर विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही कार्यकारी गट जो आहे 15 ते 59 वयोचा जो गट आहे हा या ठिकाणी येत असतो. त्यामुळे काम करणाऱ्या लोकांची संख्या इथे जास्त असते. बाल आणि वृद्धांचं प्रमाण इथे तुलनेने कमी असतं. त्यानंतर या प्रदेशात कार्यकारी लोकसंख्या जास्त होते. त्याचबरोबर 5वा आहे, युवा वर्ग या प्रदेशात आल्याने कार्यकारी लोकांचे प्रमाण हे वाढत असतं. 6वा आहे, या प्रदेशात लिंग गुणोत्तर वाढते. पुरुषांची संख्या जास्त होते. उदाहरणार्थ चंदीगड असेल, दिल्ली असेल, या प्रदेशात महिलांच्या तुलनेने पुरुषांची संख्या ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर या प्रदेशात जास्त लोकसंख्या वाढल्याने आपोआप जमिनीच्या किमती वाढतात. आज आपण शहरातील घरांच्या किमती जर बघितल्या तर ह्या खूप वाढलेल्या आपल्याला दिसतात, कारण तिथे लोकसंख्येचं प्रमाण, लोकसंख्येची घनता ही वाढलेली आपल्याला दिसते. तेथील जमिनीच्या किमती या अधिक झालेल्या दिसतात. या प्रदेशात शेतजमिनी राहण्यासाठी वापरली जाते, त्यामुळे शेतजमिनी कमी होत जातात. शेतजमिनी आहे या आपोआपच या प्रदेशात कमी होतात, कारण या प्रदेशातील ज्या शेतजमिनी आहे या राहण्यासाठी, घरांसाठी वापरल्या जातात. शहरी भागात पर्यावरणाचा ऱ्हास होतो. खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या केंद्रित पद्धतीने राहते. एकत्रित एका कमी क्षेत्रामध्ये अधिक लोकसंख्या राहते आणि आपोआपच पर्यावरणाचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर या प्रदेशात सर्वांना रोजगार मिळेल याची खात्री नसते, त्यामुळे या परिसरात गुन्हेगारीला चालना मिळते. प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण अधिक असतं आणि सर्वांनाच रोजगार मिळेलच असं नाही, तर ज्या लोकांना काम मिळत नाहीत, रोजगार उपलब्ध होत नाहीत, असे लोक प्रामुख्याने गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात आणि गुन्हेगारीचं प्रमाण या प्रदेशात अधिक होत असलेलं आपल्याला दिसतं. आणि या प्रदेशातील सार्वजनिक सेवावरील ताण वाढतो. आरोग्य, वाहतूक, पाणीपुरवठा यासारख्या ज्या सार्वजनिक सुविधा आहेत, या सार्वजनिक सुविधांवरती खूप मोठ्या प्रमाणात ताण वाढतो आणि एकंदरीतपणे अशा पद्धतीने जे स्थलांतरित लोकसंख्यावर
आपल्याला परिणाम होताना दिसतात. देणाऱ्या प्रदेशावरतीही परिणाम होतात, घेणाऱ्या प्रदेशावरतीही परिणाम होतात. देणाऱ्या प्रदेशावरती काही चांगले परिणाम होतात, काही वाईट परिणाम होतात. तसेच घेणाऱ्या प्रदेशावरती काही चांगले परिणाम होतात, काही वाईट परिणाम होत असतात. अशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो स्थलांतर हा जो घटक आहे हा घटक अभ्यासला